नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. 5च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. परभणी जिल्ह्यात भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्टीकरण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलंय. मनपासाठी 2,61,000 मतदार पात्र ठरले असून एकूण 16 प्रभागांमध्ये 65 सदस्य निवडले जाणार असल्यानं निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बोलवलं नाही, यामुळे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख नाराज झालेत. आम्हाला युतीसाठी बोलवलं तर आम्ही सोबत लढू, नाहीतर सोबळावर निवडणूक लढवण्यास आम्ही सज्ज आहोत, असं देशमुख यांनी स्पष्ट केलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराडचा जेलमधील मुक्काम वाढलाय. कराड याचा जामीन अर्ज छत्रपती संभाजीनगरच्या हायकोर्टानं फेटाळला. या अर्जावर 2 दिवसांपासून कोर्टात सुनावणी सुरू होती. शेवटी कोर्टानं वाल्मी कराड याचा जामीन अर्ज फेटाळलाय. अमरावतीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विरोधात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन दिलंय. सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाची कर्मचाऱ्यांची धमकी आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून कर्मचारी संघटनेनं निलंबन रद्द करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पूर्वपदावर परतण्याची मागणी केली आहे. नागपुरात बालभारतीची डुप्लिकेट पुस्तकं छापली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. बेकायदेशीररित्या नागपूरमधील MIDC परिसरात असलेल्या प्रतिभा प्रिंटर्समध्ये ही पुस्तकं छापली जात होती. बालभारतीचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हिंगणा पोलिसांकडून या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. मातोश्रीबद्दलचा असलेला आदर काल, आज आणि उद्याही राहणार, असं शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले MK मडवी यांनी सांगितलंय. कोणतीही नाराजी नसताना कौटुंबिक कारणामुळे पक्षप्रवेश केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात राज्यातील सर्वात नीचांकी 5.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तसंच राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. येणाऱ्या काळात तापमानाचा पारा घसरणार असल्याची शक्यता देखील हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून किमान तापमान तब्बल 11 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलाय. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा अधिक जाणवत असल्यानं नागरिक थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार घेतात. शहरातील चौकात रस्त्यांच्या कडेला शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत. नाशिकमध्ये वाहनाची डिक्की उचकटून रोख रक्कम चोरणाऱ्या 2 आरोपींना अवघ्या 24 तासात अटक करण्यात आली आहे. मोपेडच्या डिक्कीतून चोरांनी 1 लाख रुपये लंपास केले होते. CCTV फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय. धुळ्याच्या मोहाडीमधील एका वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासात पोलिसांनी अटक केली आहे. एका 75 वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना घडली होती. आरोपी चोरीच्या उद्देशाने घरात शिरला होता. महिलेने त्याला रंगेहात पकडल्यानं त्यानं खून केल्याची माहिती समोर आली आहे. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.